मस्त आला अर्जुन कालच्या पाणी. लागते का पाणी रे? लागत असल. हो लागत असल. ए कृष्णा चांगला आला पाणी. एकच ना मग तो कांद्या एक असा उकडला बी खाशील ना तर गळा नाही घेत होता तो कांदा. असेच होते गुया, मोठे मोठे पोकले होते. वापून गेले आहेत, जगून गेले आहेत. एकही दिवस दिलीच नाही दोन डोके. आई येईल म्हणते, आई बी नाही आली ना कोणी नाही आले. लहान आमच्या घरी तर आहेत दोन. उंदीर कातरून टाकला. ते गुयाईले बी कातरले आहेत तरी ते गुयाईचे होत का सुरणाचे होत ते 2-3 कातरले दिसतात. ते आहेत सुरून तो आहे तरी ते लहान लहान अजून आहेत ते ती ते बी आहे. गाडून कोटी ते इकडे जवळपासच गाडशील. हे तर येते डुकरी येतात ना का ठेवतील डुकरी. काही ठेवत नाही डुकरी. आपल्या मोसममध्ये सोडून बरोबर एवढेच ठेवलीस गुया. किती गाडशील, हात दुखते तुझ्या खालती. नेत असतील कोटी कोटी ते सुरणाचे ते अलगच ठेवते गाडून कोटी तर सुरणाचे 1-2. आमच्या घरी 5-6 असतील गुया, जास्त नसत. जास्त होतील म्हणून ठेवलं तर बनावं लागेल कढी त्याची पाहुण्या. खाता ना ते ती का घाली झडत घाललीस का त्या आंब्याच्या झाडाच्या खाली त्यात येते तर काजक ना खंदल्यासारखे केले आहेत ना पूर्ण डुकरीवर. मी म्हणलो ते हळद उडत घालली असतील त्या आंब्याच्या झाडाखाली तेवढ्या जाग्यामध्ये. चल दे आईकडे दे. आण बडा कामाचा. चल ये इकडे ये. आण झिली दे बापा. बैरा आहेस का तू? बहुत मुजर आहे हा. ते कांदे बी आणते एक एक आणते कांदे ते आण. हो हे गुया दुसऱ्याच्या चिकने चिकन आहेत. फेकूच नको. ठेव सपा ठेव पूर्ण ठेव. हट मोडते तो. फेकूच नको. चल तुले नाही काही देऊच नको राहू दे. येल नाही दुसरा आकूर आहे ये. 2 करशील त्याचे का एकच ये येल ना ते ती येतील आकूर आहे तरी हा आकूर. तू सारखा होईल पोतराज कपडे भरवला ना हात. चाट तो हात चाट चाट तो रस लागलाय मागे हाताले चाट भरव कपडे. हो 2 आहेत. तेच तर येते का नाही येईन म्हणे ना आज. राहू दे आता पडला तर राहू दे. त्याला काय तोडत असत. हा कसा तिकडून कम निघाला बाबा मोठा जात तिकडून नाही निघाला ना मधातून. ते कोंब निघले ते फुट्या काढ ना तर गाडावले. एका मोठा गड्डा खोदून ना ते काढून लाव ना तर तिकडे ने ना तर. हा ते कोंब वाले फुट्या काढ ना गाडून एका जागी गड्ड्यामध्ये. म्हणून तर जेव्हा जेव्हा म्हणलो ना सब काम करून म्हणून मिलके जा चाकवान जा भार्गवी.
बाई कशी आहेस तू? मग वापल कसा त्या कोंबाला तोडतस तर याची भरती आहे सब. हा पागल फिरून आला. ए भाई जल्दी ला, बड़ा वाला चाकू नहीं लाना था. राहू दे, तुला माहित नसे. कट कर, करू लाग. ठेव डुकराना बंदरायचा आहे. घराजवळ येतात तर काय भाई यंदा ठेवत नाही तुझे बर्मा राखस. तोड ना गाडून मी गाडू लागेल ना. ते ती नेऊन का आंब्याच्या झाडाकर नेऊ काय फुट्या नेऊ सुरून होते पूर्ण येथून गाडल्या ते सुरून निघून राहिले. आता आईला माहित आहे कुठून निघतात कुठून नाही निघत. आईला येऊ दे. बघा आमच्या घरातून आमचं शेत दिसते. मी आहे घरी आणि थोडासा कॅमेरा झूम केली. हे बघा थोडासा कॅमेरा झूम केली. हा आहे रोड आणि मिस्त्री मिळत नाही म्हणून यांचं काम रेंगाडते. आणि माझे वडील आहेत तर खत मारतात. लवकर रोप आलं पाहिजे, लवकर परे धरले पाहिजे म्हणून. आणि हे लेकरही गेले आहेत तिथं मधात होण्यासाठी. जांभळी लागलेले आहेत. झाड एकदम जांभळीने पिकलेलं आहे. इथचं मारून झालं आता सल्फेट. आता दुसऱ्या खारीकडे जातात सल्फेट मारायला. इथून सगळं आमचं शेत दिसते. झूम केला ना तर सगळं शेती दिसेल. इथे आम्ही आईसोबत सुरणाचे डोके होते, कांदे होते, अंकुर आले होते, कोंब आले होते भरपूर असे. ते गाडायला घेतलं. आणि इथे अजून आधीचे जे लावलेले आहेत ना ते पण कोंब निघत होते. आणि काही आता आईलाच सगळं माहीत आहे इथे कुठे आहेत काय आहेत. तसं तर मी लावत होती पण ती म्हणाली दे. आणि तिचं पण काम चालू आहे, माझं पण काम चालू आहे. आपल्याकडून होईल तेवढी शक्यतो मदत करायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असते. दे मी पाडता आता. कॅमेराकडे हात नको आडवा करू. गाड ना का धरून ठेवलं मी. आत्या गड्डा पाहिजे आले. आत्या आता झाला आता नेक्स्ट घरात नेक्स्ट मोबाईल ठेवले. विचार दादाचे केसा विचार, चांगला विचार. सरळ कंगवा धर, सरळ कंगवा धर. बाप्पा कोणीकडे धरते रे हा रे. गालाचे केस विचार. गालाले कुठं डोक्यावरचे केस विचार. गाल विचारतस चांगला विचार. सांग त्याला कसा विचारतस म्हणून सांग. घरगवी हा गड्ड्यामध्ये गोटे आणून टाकाल. इटा गोट्याचे तिकडचे तुकडे जसे मग तिकडे फेकला नाही ना तसे येते चिखल होते. इटा वाटा गोटे गाटे आणून टाकाल. बुजल लागला तो केस विचारून देते. चांगला विचारून दे. मग चांगला तर विचारूनही नाही देस. असं सरळ धरावं लागते. असा हे बघ असा पकड. असा विचार. असा विचारावं लागते. असा विचार. ते तांदळाचे बोरे होत काही खेळाची वस्तू आहे का. भरले पाय येताना ते तीच चढतात. याचं झाला जेवणच. तो खात होता त्याच्या जवळच्या कटोरा हिसकल्यांना खाते. आपणच चारू बी नाही दे ना. आपणच खाते ना. आपणच पिते. कसा पिते. दोन हात करते. पोट भरलाय त्याच्या खाताच खाल्लं संध्याकाळपासून तो टाइमपास करते. कपडे खायचे नाही रंगले. त्याचे कपडे काढून देणार राहू दे. असंच हात पाय धुवून जा.
राक्षीदल कंपनी. दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. गावी गेलो तेव्हाच्या 2 दिवस चांगला पाऊस आला. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी तर ऊन होती. असं पाऊस येणार असं काही वाटलंच नव्हतं, म्हणून आम्ही काही छत्री घेऊन नाही आलो. दुसऱ्या दिवशी येणार होतो, म्हणजे ह्याच दिवशी आम्ही येणार होतो, पण इतका दिवसभर पाऊस झाला, तो 3-4 वाजतापर्यंत आला. मग कुठे येता, मग शाळेच्या मुलांची पण बसची गर्दी होती राहते, म्हणून मग काही आम्ही आलो नाही, थांबलो गावाला.